नमस्कार मित्रांनो. तर आता आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत का नवीन माणसांनी शेअर मार्केटमध्ये सुरुवात कशी करायची. आता हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. मी नवीन होतो आणि तेव्हा मला पडलेली होती, पण आम्ही चुका केल्या, पैसे घातले, सगळ्या गोष्टी केल्या आणि मगच माणसाला ज्ञान येतं. आता जर एखाद्या माणसाने जर काही चूक केली नाही तर तो माणूस त्याच्यामधून साधारणतः शिकणार सुद्धा नाही. आणि माणूस हा चुकीतूनच शिकत असतो. आपल्याकडे म्हण पण आहे का साधारणतः अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आणि पण सारखं सारखं अपयश आलं तर मग त्या ठिकाणी यश येऊ शकत नाही. तर ते आपण कुठंतरी चूक जी असते ती चूक आपण साधारणतः सुधारायची असते. आता जर आपण बघितलं तर बघा, आता एकंदरीत आपल्याला पहिल्यांदा जर समजा एकंदरीत जर पैसे कमवायचे तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागतं. आपल्याला पहिल्यांदा डीमॅट अकाउंट ओपन करावं लागतं. आता हे डीमॅट अकाउंट जे आहे बघा, हे डीमॅट अकाउंट आपल्याला ओपन करायचं आहे आणि त्याच्याकरता आपल्याला ब्रोकर लागतो. आणि हा ब्रोकर जो पाहिजे तो आपल्याला ब्रोकर कसा पाहिजे, हा ब्रोकर आपल्याला चांगला पाहिजे. म्हणजे ब्रोकर आपला चांगला रिप्युटेड पाहिजे. त्याचे कमीत कमी जे काय आहे काय त्याची साधारणतः सगळे अकाउंट त्याचे जे असतील अकाउंट ॲक्टिव्ह ते जवळजवळ साधारणतः किती 1,00,000च्या वरती पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं जे ॲप आहे ना ते त्याचं ॲप हे चांगलं पाहिजे. म्हणजे त्याचा आपला UI जो म्हणतो तो चांगला पाहिजे, वापरायला सोपं गेलं पाहिजे. तर ह्या आपल्या साधारणतः बेसिक गोष्टी झाल्या. आणि पण आता मग आपल्याला प्रश्न असा पडतो ना का नेमकी शेअर्स कसे घेऊ, ऑप्शनमध्ये करू का इक्विटीमध्ये करू का इंट्राडेमध्ये करू. तर हे सगळे प्रश्न हे साधारणतः आपल्याला पडत असतात. आणि मग ते प्रश्नांची उत्तर जर आपल्याला शोधायची असेल तर आपल्याला करायला काय लागतं बघा. तर आपल्याला साधारणतः मग मी तुम्हाला सांगतो 2-3 प्रकार आपल्याकडे आहेत. जर आपण मार्केटमध्ये बघितलं तर साधारणतः आपल्याकडे इक्विटी नावाचा प्रकार आहे बघा. हा इक्विटी नावाचा प्रकार आहे EQUITY, थोडंफार स्पेलिंग चुकू शकतं. आणि हा दुसरा प्रकार आपला FNOचा असतो. आता जर एखादा माणूस नवीन आला, मी बघतोय साधारणतः जनरली आता प्रत्येक जणांनी अकाउंट ओपन केलं ना त्याला घाई काय असते माहिती का. त्याला घाई अशी असते, मी 5,000 रुपये डिमेटला टाकीन, 10,000 रुपये डिमेटला टाकीन, मी साधारणतः डेली 500 रुपये कमीन, 1,000 कमीन, 2,000 कमीन. तर असं करून चालत नाही. असं केल्यानंतर तुमचे काय होतात का पहिल्या एका महिन्यामध्ये 10,000 जातात, दुसऱ्या महिन्यामध्ये 10,000 जातात, तिसऱ्या महिन्यामध्ये 10,000 जातात. असं करता करता तुम्ही वर्षाच्या शेवटी जर बघितलं तर तुमचा तो आकडा 1,00,000पर्यंत जातो आणि तो तुमचा लॉस होतो सगळा. आणि तिथे तुम्हाला काही भेटत नाही, हे फक्त तुमचे पैसे तिथे जातात. आणि म्हणून आपण जर समजा नवीन असाल तर नवीन माणसाने हा जो प्रकार आहे हा प्रकारला डायरेक्ट नो करायचं. म्हणजे तुम्ही ह्या प्रकारामध्ये कामच करायचं नाही. कुठलाही नवीन माणूस आला त्यांनी ह्या प्रकारात काम करायचं नाही. आणि मग काम काय करायचं ते आपण साधारणतः जाणून घेऊ. आता काम काय करायचं ते जर आपण बघितलं त्याच्याकरता आपल्याला एकंदरीत बघावं लागेल बघा. इथे त्याला मी परत पुसून टाकतो. ओके, बघ हे सगळं पुसलं. मग आता जर एखादा नवीन माणूस आला तर त्या माणसाला पहिल्यांदा करायची आहे पेपर ट्रेडिंग. आता म्हणजे त्याने पेपर ट्रेड घ्यायचा आहे. आता ओके, आता ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. आता हा पेपर ट्रेड म्हणजे काय. आता म्हणजे आपण पहिल्यांदा मार्केटकडं म्हणजे एकंदरीत ज्यावेळेस मार्केट चालू असतं ना आणि मग त्यावेळेस आपण साधारणतः बघायचं. समजा तुम्हाला वाटलं ना बा रिलायन्सचा शेअर्स मला घ्यावा वाटतोय, मग तुम्ही एक साधा आपला पेपर घ्या आणि त्या पेपरवरती एक लिहा असं बाबा मी हा रिलायन्स RIL मी समजा हा जो काय आहे तो मी साधारणतः बाय केलेला आहे. आता हा रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड झाला, नंतर यांच्या नावात RIL नावाचा पण शेअर्स आहे आणि तो तुम्ही पेपरवरती लिहा. म्हणजे तुम्ही काय भाव घेतला आहे त्या भावाला तुम्ही लिहा आणि नंतर मग बघा त्याच्यामध्ये काय होते. पण आपण हे करण्याच्या अगोदर थोडं आपल्याला बेसिक पण नॉलेज पाहिजे. बेसिक नॉलेज असं आहे का आपल्याला चार्ट रीडिंग जे आहे ना, चार्ट रीडिंग हे खूप महत्त्वाचं आहे. ते आपण शिकलंच पाहिजे. ह्या गोष्टी आपल्याला शिकायलाच पाहिजे. चार्ट रीडिंग जर आपण शिकले नाही तर मग आपल्याला काय उपयोग नाही. तर एकंदरीत आपण पहिल्यांदा एखादा कुठलाही पर्टिक्युलर शेअर्स घ्या, त्याच्यावाला चार्ट बघा आणि तुम्ही नाही त्याच्यामध्ये साधारणतः त्याचे कॅन्डलस्टिक पॅटर्न तुम्हाला समजा परत नाही जमला, नंतर तुम्हाला आणखीन बरेचसे पॅटर्न वगैरे त्याच्याकडे नका लक्ष देऊ. तर पण तुम्ही चार्टवरती पहिल्यांदा काय करा, हे सपोर्ट जो असतो ना तो सपोर्ट बघा आणि रेजिस्टंट हे तुम्ही बघायलाच हे शिकलं पाहिजे. ह्या तुम्हाला चार्टवरती सपोर्ट कुठं आहे, रेजिस्टंट कुठं आहे, ह्या गोष्टी तुम्ही शिकल्याच पाहिजे.
त्या गोष्टी जर तुम्ही शिकले नाही तर मग तुमचं काही खरं नाही आहे. आणि त्याच्याकरता आपण पहिल्यांदा चार्ट रीडिंग शिका, नंतर आपण पेपर ट्रेडिंग करा. आणि आता हे कसं करायचं आहे हे तुम्ही 8 दिवस करा, 15 दिवस करा. मग एखादा म्हणून नाही मी तर खूप हुशार आहे, मी लगेचच्या लगेच करीन. व 8-10 दिवस नाही कमावले पैसे मार्केटमध्ये तर काही फरक पडत नाही. मार्केट कुठं पळून जात नाही का तुमच्या 8-10 दिवसाच्या पैशाने तुम्ही खूप मोठे होणार आहे असं पण नाही आहे. आणि म्हणून करताना आपल्याला जर आपण या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर पहिल्यांदा आपल्याला हीच गोष्ट जमली पाहिजे, आपल्याला चार्ट रीडिंग आपल्याला जमलं पाहिजे. आणि ते एकदा जमलं ना आपल्याला तर मग आपण काय करा, आता तुमचा जो साधारणतः प्रॉफिट अँड तुमचा लॉसचं बघा. हे आता बघा हा एकंदरीत आपल्या मार्केटमध्ये हा PL आपण म्हणतो ना, तर PLचा अर्थ होतो हा P म्हणजे प्रॉफिट आणि त्याच्यानंतर याला म्हणतात लॉस. तर हे आपल्याला मार्केटमध्ये प्रॉफिट लॉसचं आपलं स्टेटमेंट हे आपलं खूप महत्त्वाचं असतं. तर आपल्याला जर विचार केला तर आपल्याला प्रॉफिट जो आहे ना तो प्रॉफिट आपल्याला भेटलाच पाहिजे. आपल्याला लॉस हा नको आहे. आपल्याला हा प्रॉफिट हा आपला फ्रेंड झाला पाहिजे. FRIEND फ्रेंड म्हणजे आपला मित्र. प्रॉफिट हा आपला मित्र झाला पाहिजे आणि लॉस हा आपला शत्रू झाला पाहिजे. आणि त्याच्याकरता आपण काय करा, हे तुमचं पेपर ट्रेडिंग तर खूप महत्त्वाचं आहे. आणि आता पहिल्यांदा तुम्ही चार्ट ट्रेडिंग शिका, शेअर्स कसे निवडायचे ते शिका आणि त्याच्यानंतर तुम्ही पेपर ट्रेडिंग करा. हे पेपर ट्रेडिंग जर तुम्ही एकदा केलं ना, बघा आता हे पेपर ट्रेडिंग तुम्ही एकदा केलं तर काय करा, हे आता एकंदरीत मला असं वाटतंय का हे तुम्ही साधारणतः जे आहे ना हे तुम्ही साधारणतः 15 दिवस करा. आता हे तुम्ही 15 दिवस जर केलं, आता हे तुमचं पेपर ट्रेडिंग तुम्ही 15 दिवस केलं आणि 15 दिवसाचं तुमचं त्याच्यामध्ये बघा किती प्रॉफिट होतंय किती लॉस होतंय. त्याच्यामध्ये प्रॉफिट आपल्याला जर भेटला PROFIT ना, हां सॉरी बरं का, आपल्याला जर पेपर ट्रेडिंगमध्ये 15 दिवस जर आपल्याला प्रॉफिट भेटला, मी तुम्हाला इक्विटी कॅशमधलं सांगतोय. आता हे तुम्हाला मी इक्विटी इंट्राडेचं सांगत नाही, मी तुम्हाला फ्युचर ऑप्शनचं सांगत नाही, हे मी तुम्हाला इक्विटी कॅशमधलं सांगतोय. आता हे तुम्ही काय करा, 15 दिवस फक्त 15 दिवस तुम्ही पेपर ट्रेडिंग करा फक्त इक्विटी कॅशमध्ये. ओके ठीक आहे, मला वाटलं बाबा हा मला रिलायन्स घ्यायचा आहे, DLF घ्यायचं आहे, पेपरवरती लिहा मी ह्या भावात घेतला आहे आणि बघा 15 दिवसामध्ये त्याच्यात काय रिॲक्शन येते, 2 दिवसात काय भाव येतात, 3 दिवसात काय भाव येतात. ठीक आहे, नंतर तुम्हाला वाटलं मला इथल्या साईडला विकायचं आहे, मग काय करा का फक्त कागदावरती असलेल्या DLF मी घेतलेला आहे, तो घेतलेला आहे 840ला, 5 दिवसानंतर तो झालेला आहे 860 रुपयाला. मी घेतले होते 10 शेअर्स मी घेतलेले होते. समजा जर मी समजा किती शेअर्स घेतले, 10 शेअर्स घेतले म्हणजे मला त्याच्यामध्ये किती भेटले, समजा 20-10 200 रुपये मला भेटले त्याच्यामध्ये. ओके, तर असं तुम्ही सगळं तुमचं चार्ट पेपर ट्रेडिंगचा बनवा. हे 15 दिवस बनवा. 15 दिवस जर तुम्हाला इक्विटीच्यामध्ये जर तुम्हाला प्रॉफिट भेटला, इक्विटी डिलिव्हरीमध्ये म्हणतोय मी, का जर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट भेटला तर मग काय करायचं आहे, तर मग आपल्याला काय करायचं, ॲक्च्युअल ट्रेडिंग करायचं. आता ॲक्च्युअल ट्रेडिंगला पैसे लागतात, ते पैसे तुमचे तुम्ही जमवायचे, ते पैसे तुमचे तुम्ही मिळवायचे. कुठून मिळवा काय करा ते तुम्ही आपल्याला जे आहे तर ते तुमचं तुम्ही बघायचं. आता मग त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, आपल्याला ॲक्च्युअल ट्रेडिंग बघायची आहे. ॲक्च्युअल ट्रेड, आता हा जो ॲक्च्युअल ट्रेड जो आहे तर आता त्याच्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट काय लागते, पहिली गोष्ट आपल्याला लागते पैसा. आता हा पैसा जो आहे तो पैसा पण त्याच्यामध्ये बघा. आता बरेच लोक म्हणतात मी महिन्याभरासाठी पैसे टाकीन, 6 महिन्यासाठी पैसे टाकीन, माझ्याकडे एवढे पैसे आलेत मग मला ते त्याला द्यायचे, महिन्याभरात द्यायचे, महिन्याभरामध्ये मी लाखाचे 12,000 करीन आणि मग देईन, म्हणजे 1 लाखाचे 1,12,000 करीन आणि मग त्याचे पैसे मी देऊन टाकीन, असं बरंच जण विचार करतात. पण आता हा जो पैसा आहे ना, तर इथे मार्केटला पैसा कोणता टाकायचा, तर आपल्याला ती पण गोष्ट आपण जाणून घेतली पाहिजे. तर मार्केटला पैसा कोणता टाकायचा, नो नीड म्हणजे काय, आपल्याला ज्या पैशाची गरजच नाही आहे, जर तुम्ही विचार केला 4 वर्ष 5 वर्ष ह्या पैशाची मला गरज नाही आहे, तोच पैसा मार्केटला टाका. नाहीतर मग समजा केली उसनवारी, मी तुला देतो रे महिन्यानं, मी देतो 2 महिन्यानं, नाहीतर मग तुमच्याकडे काही फंड आहे आणि तुमचं वेगळ्या कामासाठी आहे पण पडेल आहे म्हणून वापरा इकडे, असं करायचं नाही. आपल्याला ज्या पैशाची गरज नाही तो पैसा आपण मार्केटला टाकायचा, ज्या पैशाची गरज आहे तो पैसा सेव्हिंग्जलाच टाका. नाही तर काय होतं, मग लोक म्हणतात हाय पडेल फंड,
तेवढे वाढतील तेवढे वाढत नसतात बाबा, तर कधी कधी गुंतून पण बसतात आणि मग ते आपल्या लॉसमध्ये विकावा लागतो. आणि त्याकरता मग ह्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. आता बघ, आता इथपर्यंत आपण आलो. आता इथे आपण पहिल्यांदा बघितलं का तुम्हाला ज्या पैशाची गरज नाही आहे तो पैसा तुम्ही इथं जो आहे तो पैसा फक्त मार्केटला टाकायचा. आता मग त्याच्यानंतर आपल्याला करायचं काय आहे, मग आता तुम्ही एकदा पेपर ट्रेडिंग केली, पेपर ट्रेडिंग वगैरे तुम्हाला तुमचा प्रॉफिट लॉस येतोय, मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पोर्टफोलिओ जो आहे आपला, तर तो आपल्याला डायव्हर्सिफाईड करायचा आहे. म्हणजे डायव्हर्सिफाईड म्हणजे कसं, बघा साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. आता तुमच्या घरातले वगैरे सगळे लोक तुम्ही कुठं ट्रिपला चालले, तर तुमच्याकडे सगळे पैसे ठेवता का, नाही ठेवत. मग त्याच्यातले तुम्ही काही पैसे काय करता, काही पैसे तुमच्या बायकोला देता. ओके, समजा एखादी स्त्री असेल ती नवऱ्याकडे देते, मुलाकडे देते, आहे का नाही, मुलांकडे देते. तर ह्या अशा प्रकारे पैशाचं आपण काय करतो, जरा ठीक आहे बाबा काही चोरी झाली पाकिटमारी झाली तर एकाचे जातील, म्हणजे दुसऱ्याचे जाणार नाही ना. मग आपल्याला ह्या प्रकारे पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड करायचं आहे. आणि म्हणजे कसं, एकाच कंपनीत पैसे गुंतवले आणि कुठं काही एखादी समजा न्यूज आली आणि तशी न्यूज आली आणि मग काय होतं का आपलं त्याच्यामध्ये 10% 20% आपलं करेक्शन होतं आणि मग आपलं कॅपिटल कमी होतं. आणि म्हणून करताना आपल्याला जो पोर्टफोलिओ आहे तो पोर्टफोलिओ आपल्याला डायव्हर्सिफाईड करायचा आहे. तर तुमच्या लक्षात आलं आता का ही गोष्ट पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड करायचा. आणि म्हणजेच आपण काय करायचं आहे बघा, आपण करायचं आहे का एका शेअर्समध्ये बघा, म्हणजे का वन कंपनी, एक मिनिट बरं का, हां याला मी फोडतो. बघा ही तुमची झाली एक कंपनी, एका कंपनीत बघा ह्या एका कंपनीमध्ये फक्त 10% तुमच्या कॅपिटलचे पैसे लावू शकता. आता फक्त तुम्ही एका कंपनीमध्ये 10% कॅपिटल लावायचं, त्याच्यावरती लावायचं नाही. भले पार तुम्हाला किती न्यूज दिली, ब्रह्मदेवाने जरी सांगितलं ना तू आज सगळे पैसे लाव, तुझे पैसे उद्या तुमचे डबल होणार आहेत, तरी सुद्धा हे पैसे लावायचे नाहीत. फक्त एका कंपनीमध्ये 10%च्या वरती गुंतवणूक करायची नाही. आणि म्हणजे काय होईल, तुमची जी काय रिस्क आहे ना, तुमची रिस्क कमी होईल. आणि याला काय म्हणतात, याला रिस्क मॅनेजमेंट सुद्धा म्हणतात. आता हे बघा मार्केटमध्ये जे काय आहे ना, हे मार्केटमध्ये रिस्क मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं असतं. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे हे खूप महत्त्वाचं आहे. ही गोष्ट जी आहे मार्केटमध्ये रिस्क मॅनेजमेंट, तर हे रिस्क मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याकरता आपल्याला 15-20 कंपन्या शोधून ठेवायच्या आणि आपण त्याच्यावाली वॉच लिस्ट बनवायची. रिस्क मॅनेजमेंट, त्याच्यानंतर वॉच लिस्ट, नंतर तुम्ही वॉच लिस्ट बनवा आणि त्या वॉच लिस्टमध्ये ते तुमचे जे काय आहेत ते सगळे शेअर्स वॉच लिस्टमध्ये तुम्ही 20 कंपन्या निवडा आणि त्यामध्येच काम करा. बाकीच्या ठिकाणी तुम्ही लक्ष घालू नका. आता हे तुमच्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. आणि म्हणजेच आपल्याला ह्या जर सगळ्या गोष्टी तुम्ही जर समजा लक्षात ठेवल्या तर आणखीन एक नियम आहे मार्केटचा. आणि मार्केटचा नियम असा आहे का तो नियम असा आहे का आपलं आथरून पाहून पाय पसरा. आता बघा ते पण मी तुम्हाला सांगतो. बघा मार्केटचा नियम असा आहे बघा, अंथरून, आता मला पण मराठी एवढं चांगलं नाही जमत, काय आता, अंथरून पाहून पाय पसरा ही जुन्या लोकांनी म्हणलेली म्हण आहे. आणि अर्थात याला म्हणतात MTF. मार्केटमध्ये हा मार्जिन ट्रेडिंग फंडिंग नावाचा प्रकार येतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला होतं काय, तुमचे ₹1,00,000 आहे, तुम्हाला ब्रोकर आणखीन ₹1,00,000 तुम्हाला डिलिव्हरीसाठी तुम्ही वर्षभर ठेवा, 4 वर्ष ठेवा, त्याच्यासाठी तुम्हाला मार्जिन देतो. ठीक आहे, आता हा प्रकार इतका काही वाईट नाही आहे, पण हा कुणी वापरायचा आहे, हा नवीन माणसाने नाही वापरायचा. ज्यावेळेस तुम्ही चांगले एक्सपर्ट व्हाल, तुम्हाला जरा थोडं फंडामेंटल टेक्निकल नॉलेज येईल आणि त्यावेळेस तुम्ही वापरा. आणि तोपर्यंत आथरून बघून पाय पसरा. आणि म्हणजे तुमच्याकडे ₹1,00,000 आहे, ₹1,00,000चे शेअर्स घ्या आणि लाखाच्या वर घेऊ नका. तर याला म्हणतात अंथरून पाहून पाय पसरणे. आणि तेव्हा एकंदरीत हा पण एक आपला नियम महत्त्वाचा आहे. आणि तेव्हा आता ह्या आजच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे का एकंदरीत नवीन माणसाने साधारणतः ट्रेड कसा करायचा.
आणि आता ते बहुतेक असं मला वाटतंय का हे तुम्हाला समजलं असेल का बाबा. नवीन माणूस आल्यानंतर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितले, पहिल्यांदा त्यांनी पेपर ट्रेडिंग करायचं, त्यांनी फक्त इक्विटीमध्येच काम करायचं, ते पण कॅशमध्ये करायचं, त्यांनी इक्विटी इंट्राडे करायचं नाही, फ्युचर ऑप्शनकडे त्यांनी लक्ष द्यायचं नाही. आणि पहिले पेपर ट्रेडिंग करायचं, प्रॉफिटमध्ये आला तरच त्यांनी मग नंतर ॲक्च्युअल ट्रेड करायचा. आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड ठेवायचा आणि आपला आथरून बघून पाय पसरायचं. हे साधं सरळ मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि तेव्हा आता एकंदरीतच बघा, ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला थांबण्याची आपल्याला वेळ आलेली आहे. आणि हा जो आपला व्हिडिओ आहे ना, तो सगळा मी व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या एज्युकेशनलच्या बेसवरती. आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्या बघा, आपले बघा 2 यूट्यूब चॅनल आहेत. 2 यूट्यूब चॅनल आहेत आपले. एकाचं नाव आहे बघा, एकाचं नाव आहे संदीप SANDEEP संदीप कोठवळ. एकाचं नाव आहे KOTHAWAL. आता हे आपल्या एका चॅनलचं नाव आहे. आणि दुसऱ्या चॅनलचं नाव फक्त त्याच्यामध्ये आपण ॲड करा, संदीप कोठवळ ऑफिशियल नाव आहे, हे फक्त त्याच्यामध्ये हे करा, ॲड करा. आणि हे दोन्ही चॅनल आपलेच आहेत. आणि दोन्ही चॅनलवरती आपण शेअर मार्केटच्या संदर्भातले आपण चांगले चांगले वेगवेगळे व्हिडिओ असतात. म्हणजे ह्या चॅनलचा याला नसतो, त्या चॅनलचा त्याला नसतो. आणि त्याच्याकरता आपल्याला हे दोन्ही पण चॅनल सबस्क्राईब करायचे आहेत. आणि आता ही तुम्हाला माहिती जर चांगली वाटली असेल, तुम्हाला जर समजा हा व्हिडिओ चांगला वाटला असेल, तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि आता इथपर्यंत आपण काय करूया, आता ह्या विषयावरती आपण इथे थांबू आणि आपण पण चॅनल सबस्क्राईब करा आणि मी पण आपली रजा घेतो.